श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील अध्याय 14चं पारायण वाचन करणार आहोत. तरी सर्वांनी शांतपणे पारायण वाचन करा किंवा माझ्याबरोबर वाचन करा किंवा ऐका. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमधून इतर ग्रंथाचंही पारायण करा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागणा, जय जयाजी अघशमना, जय जयाजी परमपावना, दीनबंधा जगद्गुरु, आपुल्या कृपे करुण. त्रयोदश अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत. आता पुढे वदवावे. आपुल्या कथा वदावया, बुद्धी देई स्वामी राया, चरित्र ऐकोनी श्रोतया, संतोष हो बहुसाळ. कैसी करावी आपुली भक्ती, हे नेनेमी मंदमती, परी प्रश्न करिता श्रोती, अल्पमती सांगतसे. प्रातकाळी उठोन आधी करावे नामस्मरण, अंतरी ध्यावे स्वामी चरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण, शुद्ध मन करोनी प्रातकर्म आटपोनी, मंग बैसावे आसनी, भक्ती धरोनी स्वामी चरणी, पूजन करावे विधियुक्त, एकाग्र करोनी मन, घालावे शुद्ध दक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी, धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे, नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या, षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून, धूप दीपाती अर्पुन नमस्कार करावा. जोडून या दोन्ही कर उभे राहावे समोर, मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र, नाम मंत्र श्रेष्ठ पै, अजानु बाहू सुहासवदन, काषाय वस्त्र परिधान, भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजिरी, मग करावी प्रार्थना. जय जयाजी अगहरणा, परत्परा कैवल्य सदना, ब्रह्मानंदा यतिवर्या, जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वशा, अनंत ब्रह्मांडदिशा, वेदवद्या जगद्गुरु, सुख धाम निवासिया, सर्व साक्षी करुणालया, भक्तजन ताराया, अनंत रूपे नटलासी, तू अग्नि तू पवन, तू आकाश तू जीवन, तुची वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पै, तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्कलादी समग्र, तूच रूपे नटलासी, करता आणि करविता, तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता, तूच समर्था निचे जगम आणि स्थिर, तूच व्यापिले समग्र, तुझ लागी आदिमध्याग्र, कोठे नसे पाहता, सोनिया निर्गुण, रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान, तूच एक विश्वेशा, वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रात तोही नावरे, विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही, मी केवळ अल्पमती, करू केवी आपुली स्तुती, सहस्रमुखही निश्चिती, शिनला ख्याती वर्णिता, दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा, दासाकडे पाहावे, आता तुकी प्रार्थना, आणावी जे आपुल्या म्हणा, कृपा समुद्री या मीना, आश्रय देई जे सदैव, अपाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन, इहलोकी सौख्य देऊन, परलोक साधन करवावे, दुस्तर हा भवसागर, याचे पावया पैल तीर, तन्नाम तरणीच साचार, प्राप्त हो मजला ते, आशा मनीषा तृष्णा, कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना, न बाधत तुझ्या कृपे, किती वर्णो आपुले गुण, द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन, ज्ञानार्क हृदयी प्रगटोपय, शांती मनी सदा वसो, वृत्ताभिमान नसो, सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी, भव दुःख हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयाची नसो, वासना या मनाते, सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम, दुर्गम जो भवपथ,
व्यवहारे वर्तता न पडो भ्रांतीचित्ता, अंगी न यावी असत्यता, सत्ये विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण, न्याय मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान, कृपा करुणी समर्था, असोनी या संसारात, प्राचीन तव ज्ञानामृत, प्रपंच आणि परमार्थ, तेने सुगम मज लागे. ऐसी प्रार्थना करिता, आनंद होय समर्था, संतोषोनी तत्वता, वरप्रसादे देतील. गुरुवार उपोषण, विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाण, उपोषण सोडावे, तेने वाढेल बुद्धी, सत्य सत्य हे त्रिशुद्धी, अनुभवाची प्रसिद्धी, करिता ती स्वामी भक्त. श्री स्वामी समर्थ. ऐसा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. ब्रह्मांना क्षत्रियादिका लागोनी, मुख्य जप हा चहुवर्णी, स्त्रियांनीही निषेधिनी, जप याचा करावा. प्रसंगी मानस पूजा करिता, तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता, सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेनेमी मंदगती, परी असता शुद्ध चित्ती, तिची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त, मिरवू नये लोकांत, जयसी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची, दंभे षोडशोपचारे, ते प्रिय नव्हेची समर्था. 22 पत्र पुष्प अर्पिता, समाधान स्वामी ते. जय जयाची आनंद कंदा, जय जयाची करुणा समुद्रा, विष्णू शंकराची या छंदा, कृपा करुणी पुरवावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा ऐकतो भाविक भक्त, चतुर्दशाध्याय गोढा. श्री स्वामी चरणपर्णमस्तु. श्रीमस्तु शुभ भवती. स्वामी भक्तो, आपण आता स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14वा ओव्यासहित पारायण व वाचन भक्तिभावाने पूर्ण केले. या अध्यायातून स्वामी समर्थ महाराज आपल्याला एक अतिशय सुंदर अनुभूती देतात. दुःखातून येणारे शहाणपण आणि कृपेने मिळणारी अंतर्मनाची शांतता. स्वामी समर्थ भक्ताला फक्त अडचणीतून बाहेर काढत नाहीत, तर त्याला आतून घडवतात आणि जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पारायण तुमच्या मनाला स्थैर्य, समाधान आणि स्वामींवरचा अढळ विश्वास वाढव. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि तुमच्यासारख्या भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.